पुणे जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम असल्याचं पाहायला मिळते। पुण्याच्या वरच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होताना दिसतोय आणि त्याचबरोबर खडकवासला धरण देखील 100% भरल्याची माहिती समोर येते आणि त्यामुळे ओढे नाले देखील भरून तुडुंब वाहत आहे आणि तेच ओढे नाले भरलेले भीमा नदी पात्राला येऊन मिसळत आहे। तुम्ही पाहू शकता की माझ्या पाठीमागे भीमा नदी पूर्णपणे धोक्याची पातळी पार करत आहे आणि त्याचबरोबर जे दौंडमधील जे महादेव मंदिर आहे ते महादेव मंदिर पाण्याखाली गेल्यानंतर या ठिकाणी पोलीस प्रशासन देखील सतर्क झालेलं आहे आणि त्याचबरोबर नागरिक देखील ज्यावेळेस ती महादेव मंदिर पाण्याखाली जाते त्यावेळेस दौंड शहरातील आणि बाजूतील जे नागरिक आहे ते दौंड भीमा नदी पात्राच्या आसपासच्या भीमा नदी पात्रामध्ये येत असतात पाणी पाहण्यासाठी आणि त्याचबरोबर 24,000 क्युसेकचं विसर्ग भीमा नदी पात्रातून होतं। नक्कीच पोलीस प्रशासनाने देखील यामध्ये सतर्कता बाळगलेली आहे आणि आता याच्यापुढे देखील भीमा नदी जी पातळी आहे ते वाढू लागल्याने आता पोलीस प्रशासन सतर्क झालेलं आहे। खडकवासला धरणातून आता किती प्रमाणात पाणी सोडलं जाते हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे। पवन सावे, न्यूज ऑन कट, दौंड।